असताना सन्माननीय राज्यपालांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला। या राज्यामध्ये उद्योगधंदे कसे येत आहेत, बेरोजगारीचा प्रश्न जो आहे हे राज्य सरकार कसं सोडवणार आहे, या बाबतीचा उल्लेख केला असला तरी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेसमोर जो प्रश्न आहे की या राज्यातले उद्योग हे परराज्यात कसे चालले आहेत याचा उल्लेख माननीय मुख्यमंत्री महोदयाने आपल्या भाषणामध्ये राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देताना देणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, आज काय परिस्थिती आहे? युवकांसाठी रोजगाराची संधी वाढवण्यासाठी शासनाने 1,53,000 रिक्त भरण्याची प्रक्रिया सुरू केली आणि आतापर्यंत 78,309 पदे या ठिकाणी भरण्यात आले असं या ठिकाणी म्हटलंय। परंतु अध्यक्ष महोदय, आज ही परिस्थिती जी नोकर भरतीची आहे ती समाधानकारक नाही आहे। तरुण त्या ठिकाणी प्रचंड वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे आणि महाराष्ट्रातील बेकारी आणि रोजगाराची समस्या जर बघितली तर अध्यक्ष महोदय, जे आकडे या ठिकाणी आहेत ते अत्यंत बोलके आहेत। महाराष्ट्रातील विविध वयोगटातील बेरोजगारीचा दर आज काय अध्यक्ष महोदय? 15 ते 29 वयोगटातील दर जर आपण वर्ष बघितलं तर 2018 ते 2019 मध्ये 14.93% आहे, 2019 ते 2020 मध्ये 10.60% आहे, 2021 ते 2022 मध्ये 11.5% आहे, 2022 ते 2023 मध्ये 10.90% आहे आणि 2023 ते 2024 मध्ये 10.80% आहे। अध्यक्ष महोदय, 30 ते 45 वयोगटातील जी तरुणाई आहे त्यांचा बेरोजगारीचा दर काय आहे महाराष्ट्रामध्ये? 2018-2019 चा विचार केला तर 2.5%, 2019-2020 मध्ये बघितलं तर 1.25%, 2021 ते 2022 मध्ये बघितलं तर 1031% आणि 2022 ते 2023 मध्ये बघितलं तर केवळ 0.89% आणि 2023 आणि 2024 मध्ये बघितलं तर 1.34%। अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगण्यामागचं कारण एवढं आहे, 45 ते 50 वयोगटामध्ये आज हीच परिस्थिती आहे की 2018 मध्ये 0.45, 2019 मध्ये 0.41, 2021-22 मध्ये 0.85, 2022-23 मध्ये 0.50 आणि 2023 मध्ये 0.23। हे अध्यक्ष महोदय का सांगतोय की बेरोजगाराची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। 2014-23 या कालावधी 1 कोटीच्या उद्दिष्टापैकी केवळ 50 लक्षाचं उद्दिष्ट आपण पूर्ण केलंय। बाकीच्या सगळ्या लोकांना या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी रोजगार देणं अपेक्षित होतं ते मात्र या ठिकाणी होत नाहीये। अध्यक्ष महोदय, आज या राज्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रातील दरडोई कृषी आणि सार्वजनिक बांधकाम आणि सेवा क्षेत्रातील उत्पन्नात घट झालेली आहे। दरडोई उत्पन्न 9.6 वरून 7.6% आलंय, कृषी क्षेत्रामध्ये उत्पन्न 4.5 वरून 1.9% आलंय, सेवा क्षेत्रामध्ये 13% वरून 8.8% आलंय, बांधकाम क्षेत्रावर 14.5 वरून 6.2% आलंय। कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा ही राज्य महाराष्ट्राच्या पुढे गेले, ही दुर्दैव आहे। अध्यक्ष महोदय, राज्यपालाच्या अभिभाषणावरती बोलताना मी आकडेवारी सहित बोलतोय आणि मी जर ही आकडेवारी खोटी देत असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सत्य परिस्थिती राज्याची काय आहे याचा उल्लेख केला तर कदाचित 13 कोटी महाराष्ट्रीय जनतेला या सगळ्या गोष्टी कळू शकतील। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या अत्यंत बिकट असून बेरोजगारीचा दर 10.8% आहे। नोकरीकरांच्या संख्येत 40% वरून 31% पर्यंत घसरण झालेली आहे तर 40% लोक स्वयंरोजगाराची वाट बघतात अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आज राज्यामध्ये 18,000 पोलिसांची भरती झाली। दुर्दैव काय अध्यक्ष महोदय? 11 लाख अर्ज आलेत पोलिसांच्या भरतीसाठी तर 46,000 तलाठी भरतीसाठी 11.5 लाख बेरोजगारांचे अर्ज आले। ही या महाराष्ट्राची परिस्थिती आहे आणि मग अशा वेळेला या राज्यामध्ये आपण रोजगार कसे उपलब्ध करून देणार? कॉन्ट्रॅक्टवरती भरती करण्यासाठी आपल्या जवळ असलेल्या कंपन्यांना त्या ठिकाणी ठेके देऊन नोकर भरती केली जाते आणि खऱ्या अर्थाने राज्यामध्ये, राज्य सरकारमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी भरती करणं आवश्यक आहे, जे या राज्यातील तरुणांना अपेक्षित आहे, जे राज्यातील पदवीधरांना अपेक्षित आहे, त्याकडे मात्र हे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे असं माझं स्पष्ट मत आहे। अध्यक्ष महोदय, आज आपण बघितलं असेल तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या बाबतीत परवाच या कर्नाटक वासीय जो आपला कर्नाटकाने व्याप्त महाराष्ट्राचा भूभाग आहे त्याच्यावरती सीमावासियांनी एक फार मोठं सभा त्या ठिकाणी आयोजित केली होती। ती निषेध सभा होती, परंतु त्या निषेध सभेसाठी महाराष्ट्रातील लोकांनी देखील जाण्यासाठी मज्जाव केला। कर्नाटक सरकारने तिकडे असणाऱ्या आमच्या सीमा भागातील जे सीमा प्रश्नासाठी सतत भांडतायत त्या समितीच्या कार्यकर्त्यांना देखील त्या ठिकाणी धरपकड केली। मराठी भाषेची गळचेपी केली जाते, मराठी माणसाची गळचेपी केली जाते, कोर्टात हा प्रश्न प्रलंबित आहे। प्रत्येक वेळेला राज्यपाल आपल्या भाषणामध्ये याचा उल्लेख करतात। अध्यक्ष महोदय, आमची मागणी आहे कोर्टात निर्णय लागेल तेव्हा लागेल, पण या सीमा भागातील
का कर्नाटकाने व्यापून टाकलेला हा महाराष्ट्राला जो भूभाग आहे तो केंद्र सरकारने त्या ठिकाणी केंद्रशासित करावा आणि जेव्हा निर्णय होईल त्यावेळेला याबाबतचा निर्णय या सीमावासियांना द्यावा.